तर गाईज मी आता उपवासाची खिचडी बनवत आहे. तर खिचडी म्हणजे बटाट्याची भाजी असते ना, त्याची खिचडी नाही म्हणजे बटाट्याची भाजी बनवते. तर त्यासाठी मिरच्या घेतल्या आहेत, मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर, बटाटे शिजवून घेतलेले आहेत आणि हे कूट शेंगदाण्याचं कूट भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर हे तेल घेतलं आणि पॅन म्हणजे गरम करत ठेवले. तर चला मी आता पटापट खिचडी बनवून घेते. तुम्हाला पण सांगते खिचडी कशी बनवायची. ओके बाय. हे बघा आपली खिचडी मस्त झालेली आहे. हे बघा मी आता मस्तपैकी त्याला फ्राय करून घेते, मग खाताना आपण भेटूया. मस्त झालं. तर गाईच आपली खिचडी बनवून झालेली आहे आणि मी आता खाते, कारण की मला खूप भूक लागली. तर हे बघा मस्त खिचडी बनवलेली आहे. तर मी खाऊन झाल्यावर भेटूया आपण. तर गाईच संध्याकाळचे वाजलेत 7. तर आता आपण देवपूजा वगैरे करून घेऊया. हे बघा इथे गाणी वगैरे सगळी लावलेली आहेत. मार्गशीर्ष महिन्याचे विशेष गाणी लावलेली आहे इथे. आणि आता आपण देवपूजा वगैरे करून घेऊया. इथे तर दिवा चालू आहे, आपण इथे देवपूजा करून घेऊया सगळी. आणि नंतर मग मला पुस्तक पण वाचायचं आहे, तर आपण पुस्तक पण वाचून वगैरे घेऊया. नंतर मग आपण जेवण बनवायला जाऊया. जेवणामध्ये आज मी बनवणार आहे पुरी, छोले, खीर आणि भात असं बनवणार आहे. तर चला आधी आपण देवपूजा करून घेऊया, मग नंतर पुढचं मी दाखवेनच तुम्हाला कसं करते ते. हे बघा गाईस असा मस्त संध्याकाळचं वातावरण आहे. खूप छान वाटतं ना बत्ती वगैरे करून झाल्यानंतर. घर पण मस्त प्रसन्न वाटतं. अशा पद्धतीने माझी बत्ती वगैरे झालेली आहे. हे बघा तर आता आपण पुस्तक वगैरे वाचून घेऊया. पुस्तक वाचून झाल्यावर मग जेवण बनवायचं. चला आपण पटापट पुस्तक वाचून घेऊया.
तर गाईच माझं पुस्तक वगैरे वाचून झालेले आहे, देवपूजा वगैरे पण करून झालेली आहे. आता थोड्या वेळाने मी जेवण बनवायला जाईन. मग पण जेवण बनवणार. मस्त पुस्तक वगैरे सगळं वाचलेलं आहे मी. दूर खूप झोंबते, धूप केले त्याच्यामुळं, आणि मस्त गाणी ऐकत बसते. आता प्रतीक पण येईन, मग आम्ही दोघं सोबतच जाऊया जेवण बनवायला. तर मग आपण तेव्हा भेटूया जेवण बनवताना. आणि आज नैवेद्यामध्ये तर तुम्हाला तर मी सांगितलेलंच आहे काय असणार आहे ते. तर छोले, पुरी, भात आणि तांदळाची खीर असं मी आज नैवेद्य बनवणार आहे. तर आपण जेवण करताना भेटूया. जेवणाच्या काय जास्त क्लिप घेऊ शकत नाही, पटापट बनवणार, कारण की नैवेद्य उपवास आहे त्याच्यामुळे भूक लागलेली आहे भरपूर. तर मग पटापट बनवेन, थोड्याफार क्लिप घेईन, दाखवेन तुम्हाला कसं काय ते. आणि मग डायरेक्ट मग नैवेद्य दाखवताना ब्लॉग स्टार्ट करू. पण तुम्हाला दाखवेन मी कसं जेवण बनवलं ते. चला बाय. तर गाईज इथे मी सगळी जेवणाची तयारी वगैरे करून घेतलेली आहे. अर्धे पीठ मळून ठेवले, इथे भाजी टाकले, एका साईडला भात, आणि इथे खीर बनवत आहे. आणि ते कुकरला छोले बनवून घेतलेले आहेत. आता मी मग मी पुऱ्या करायला घेणार आहे. त्याच्यानंतर मग मी थोड्या वेळाने मग मी नैवेद्य वगैरे दाखवला. तर हे बघा छोले मस्तपैकी, नंतर इथे पुऱ्या, नंतर ही खीर, आणि इथे आहे साईडला भात आणि पापड होत आहे. आणि मी नैवेद्य वगैरे दाखवून ही माझं ताट आहे जेवणाचं. तर आता मी उपवास वगैरे सोडला आहे. तर गाईज मी इथे खीर वगैरे खाते. खीर खाऊन झाल्याच्या नंतर मग मी जाते आता झोपायला. मस्तपैकी आता अंथरूण वगैरे झालेला आहे, तर आता झोपणार आहे. आणि हे बघा टी व्हीचा रिचार्ज पण संपलेला आहे. सो आता आम्ही वाजलेत 10:30. तर गाई झोपतो. ब्लॉग इथे संपूया. आता मी झोपायची तयारी झाली आहे, मी आता झोपणार आहे. तर आपण उद्या सकाळी भेटूया. बाय, गुड नाईट.